नमस्ते, मी आहे तुमची लाडकी इंडियन संगीता फॉरेवर आणि आज मी बनवलेत मस्त सुपर टेस्टी कारली. दिसायला तर छान दिसत आहेत ना. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे कारली कशी बनवायची. टेस्टी सुपर अगदी मच्छी फ्रायसारखी. तर ही कारली दाखवले मी तुम्हाला आणि हे मी घेणार आहे मसाले, मीठ, धना पावडर, हळद, लाल तिखट. तर सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. हे काय शेंगदाणे, कांदा, खोबरं, लसूण, हिंग आणि थोडासा आल्याचा तुकडा आहे. तर मी काय म्हणत होते, माझे 1000 सबस्क्रायबर झाले त्या खुशीमध्ये मी आज बनवणार आहे कारली. हसण्यासारखं नाही, मी गोड बनवणार आहे. नक्की मी लाईव्ह येणार आहे, तेव्हा आपण सोबत मिळून गोड बनवूया आणि खाऊया. कारण मी आज खूप म्हणजे खूप खुश झालेली आहे. माझे 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलेले त्यांच्या अगदी अंतर्मनापासून कोटी कोटी धन्यवाद. असाच मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ बघा आणि माझ्या काही चुका असतील त्या मला सांगा आणि कुठल्या कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवू ते सांगा. आता मी घरातल्या बसून एकटीच जे जमेल ते व्हिडिओ बनवते. तर मी हा गॅस ऑन केलेला आहे आणि आता मी सर्वप्रथम भाजून घेत आहे कांदा. कारल्याला लागतो कांदा, खोबरा, लसूण. हे वाटण आपल्याला तयार करायचं असतं, सुकं वाटण. तर त्यामुळं मी आता हे गॅस ऑन केला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कांदा. आता हा कांदा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर मी काय म्हणत होते, मला सबस्क्राईब केलं त्या आनंदात मला आज कारली बनवायचा म्हणजे मूड झाला. कारली ही रेसिपी थोडीशी अवघड आहे, पण करायला घेतली तर सोपी पण आहे. पण सगळ्यांचीच कारली कडू होतात. माझी आणि माझ्या सासूबाईची एवढी कडू होत नाही कारली. तर असंच मला सबस्क्राईब करा आणि मला खुश करा. माझ्याकडे असं काही मोठे मोठे कॅमेरे नाही आहेत किंवा सपोर्ट करणारी टीम नाही आहे. काही काही बायका किती खुशनशीब असतात, त्यांना नवरे सपोर्ट करतात, भाऊ सपोर्ट करतो, मुली सपोर्ट करतात, बहिणी सपोर्ट करतात. तसं मला कोणीच सपोर्ट करत नाही. नाही माझ्याकडे कॅमेरा, नाही माझ्याकडे एकच मोबाईल आहे, तो पण हातामध्ये पकडून मी व्हिडिओ काढते. हे नेहमी मी तुम्हाला सांगतच असते. पण काही काही बायकांना किती मस्त. आणि मला वाटतं का जे आहे ते त्यात पण समाधान मानायला पाहिजे. कारण जे माझ्याकडे वस्तू अवेलेबल आहेत, जे मी घरात बसून व्हिडिओ काढते ते मी तुम्हाला दाखवते. तर ही कारली मस्त धुवून घेतलेली आहेत आणि अशी मी चिरून घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ भरायचं आहे आणि मीठ भरून ते कढईमध्ये टाकून वाफाळून घ्यायचं आहे. थोडंसं वाफून घ्यायचं आहे कमी गॅसवर. ओके, 15-20 मिनटं लागतात वाफून घ्यायला. तर असं हे कापून त्याच्यामध्ये चुटकीभर मीठ भरायचं आहे. जास्त जास्त मीठ नाही भरायचं. प्रत्येक कारल्यामध्ये चिमटी चिमटी भरून मीठ भरायचं आहे आणि असंच कमी गॅसवर बिना पाणी टाकून वाफून घ्यायचं आहे. तर मी काय सांगत होते की मला सपोर्ट नाही आहे. म्हणजे काही काही जण किती खर्च करतात व्हिडिओ काढण्यासाठी, बाहेर फिरायला जातात, नवीन नवीन कपडे खरेदी करतात, भरपूर मेकअप करतात, किचन सजवतात, एवढं तामझाम करतात. पण मला तेवढं शक्य नाही आहे. म्हणून मी आहे त्या परिस्थितीत व्हिडिओ काढते आणि असं व्हिडिओ काढल्याने काय होतं, दुसऱ्यांना पण प्रोत्साहन मिळतो. कारण ज्यांना कोणाला आता यूट्यूब चॅनल बनवायचे आहे आणि व्हिडिओ काढायचे तर ते म्हणतील आपल्याकडे कपडे नाही, आपलं किचन चांगलं नाही, आपली भांडी चांगली नाही, कशाला व्हिडिओ बनवायचा. तर माझा हा व्हिडिओ बघून त्यांना प्रोत्साहन मिळेल का जे आपल्यामध्ये आहे, जे आपल्याकडं आहे त्याच्यातच तुम्ही समाधान मानून व्हिडिओ बनवत जा. लोकांना गरिबी पण आवडते, श्रीमंतीच काय दाखवायची ना. त्याच्यामुळं काय होतं, ज्यांच्याकडे नाही ते उसनेभार पैसे घेऊन कसं तरी व्हिडिओ करतात आणि नुसते हॅपी हॅपी मोमेंट दाखवतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतं, थोडंसं दुःख पण दाखवूया ना. आणि सत्य दाखवायला काय हरकत आहे ना. प्रत्येक माणसाला दुःख असतं, सुख असतं. पण काही हे रील्सवर, यूट्यूबवर नुसते सुखाच्या गोष्टीच दाखवतात आणि मग त्याचा वाईट परिणाम होतो. घरामध्ये इतर बायका किंवा कोणी व्हिडिओ बघतं आणि त्यांना वाटतं आमची पण लाईफ तशीच पाहिजे आणि मग ते कर्ज काढून सगळ्या इच्छा पूर्ण करायला जातात. पण तसं न करता प्रत्येकाची परिस्थिती सेम असते. फक्त यूट्यूबवाले हे चांगलं चांगलं दाखवतात, वाईट वाईट काय घरात त्यांच्या झालेलं असतं ते दाखवत नाही. तर आता हा माझा कांदा भाजून झालेला आहे मस्तपैकी खरपूस. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी खोबरं, थोडंसं खोबरं. म्हणजे अंदाजे घ्यायचं, आपले कारली जेवढी आहेत त्याच्यामध्ये मसाला जेवढा भरायचा तेवढं. एक मुठ्ठी खोबरं आणि एक कांदा आणि 4-5 पाकळ्या लसूणच्या आणि 2 तुकडे छोटेसे आल्याचे आणि चुटकीभर हिंग.
असं अंदाजपंचे घ्यायचं. मी तुम्हाला सांगितलंच, मी गणिती भाषामध्ये जेवण नाही बनवत, हा घरगुती जेवण बनवण्याचा प्रयत्न आहे आणि असंच जेवण छान होतं. आणि कसंही जेवण करा तुम्ही, त्याच्यामध्ये प्रेम टाका, प्रेमाने चांगला भाव आणून हरे कृष्णा हरे राम म्हणून जर तुम्ही जेवण बनवलं तर ते जेवण सुंदर आणि टेस्टी होतंच होतं. हे मी लिहून देते तुम्हाला. तर हे असं खोबरं आणि कांदा मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. आणि मला सबस्क्राईब झाल्याचा इतका आनंद झाला आहे ना, आता मला काय करायचं आहे माहिती, 4000 वॉच टाईम कंप्लीट करायचं आहे. आणि मोठे व्हिडिओ बनवायचे म्हटले तर मला बाहेर फिरायला जावं लागेल आणि मला ते शक्य नाही. म्हणून मी घरातच बसून म्हटलं चला आपले रेसिपी जे आपण रोज जेवण बनवतो त्याच्याच व्हिडिओ टाकूया. बाकीचे ज्यांना फिरण्याचे व्हिडिओ, बाहेरचे व्हिडिओ आवडतात त्यांच्यासाठी थोडंसं ते नाराज असतील. पण ठीक आहे, मी कधी कधी बाहेर पण जाईल, थोडी थोडी मुंबई पण दाखवीन. ते हे बघा, ही कारली आपली थोडीशी वाफून झालेली आहेत. थोडंसं बोटाने दाबून बघायचं. नाही शिजलं तर काय करायचं, पुन्हा ताट ठेवायचं कढईवर आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवायचं. मग त्या वाफेने थोडंशा आणखीन कारली शिजतात. आता ही थोडीशी मला कच्ची वाटते म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं ताट ठेवून पुन्हा थोडंसं पाणी टाकून थोडंसं वाफवून घेणार आहे. तर काय म्हणत होते मी, की बाहेरचे व्हिडिओ तर नक्की ते पण दिवस येतील. मी आत्ता सध्या मी घरी बसते म्हणून घरातले व्हिडिओ काढते, मला जे सुचतं ते दाखवते. त्यात पण मला खूप आनंद झालेला आहे. 1000 सबस्क्रायबर झाले, काय करू आणि काय नाही. तर पुन्हा एकदा तुमचे आभार मानू, किती आभार मानू असं झालेलं आहे. इतका आनंद झाला आहे मला आणि व्हिडिओ बनायला उत्साह वाढला आहे माझा. मला लाईव्ह पण यायचं आहे, पण खूप धावपळ होते. त्यातनं पण मी वेळ काढून व्हिडिओ बनवते आणि वेडेवाकडे व्हिडिओ तुम्ही माझे पसंत करता, मला लाईक करता आणि कमेंट करता. इतका आनंद होतो ना तुमचे कमेंट वाचून. त्यामुळं तुम्ही नक्की कमेंट करत राहा. मी प्रत्येक कमेंटचे उत्तर नाही देऊ शकत, पण कधीकधी मी सगळे कमेंट वाचते आणि उत्तर देते. तुम्ही प्लीज कमेंट करा आणि मला असंच सहकार्य करा. तर हे कारली आपल्याला झालेले आहेत शिजून आणि आता ते मी थोडेसे कढई म्हणजे थोडीशी धुवून घेते कारली थोडी, कारण ना जास्त मीठ असतं ना, मग कदाचित खारट व्हायची भीती असते भाजी, त्यामुळं मग ते धुवून घ्यायचे. आणि मग त्याच्यात तो आता मी तुम्हाला दाखवला ना मसाला तो चांगला शेंगदाणे, खोबरं, कांदा ते सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आता इथे फास्ट गॅस होता म्हणून मी स्लो गॅसवर कढई ठेवते. थोडासा कमी आचवर थोडासा आणखीन शिजून घेते कारली. आता एका हातात मोबाईल, त्यामुळे कढई एका हाताने पकडा, एका हाताने मोबाईल पकडा आणि पुन्हा हे तुम्हाला दृश्य पण दाखवा. काय हरकत नाही, पण मला मजा यायला लागले हो. आता फक्त मला 4000 वॉच टाईम कंप्लीट करू द्या, मग माझं चॅनल मॉनेटाईज होईल आणि मग नंतर मला पैसे मिळायला लागतील. आणि पैसे मिळाल्यावर तर मी नक्की तुम्हाला केक आणीन, पेढे आणीन आणि आपण मिळून खाऊया. मी लाईव्हवर येईन. आत्ता मी केक नाही आणू शकत, प्रत्येकजण आता 1000 सबस्क्रायबर झाल्यावर सेलिब्रेशन मस्त करतात. तर हे बघा, हे मी शेंगदाणे आणि खोबरं आणि लसूण आलं वाटून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता 1 चुटकी हळद, थोडीशी धणा पावडर आणि हा लाल तिखट टाकते. जेवढा आपल्याला अंदाजे तिखट लागतं तेवढा लाल तिखट ह्या मसाल्यामध्ये टाकायचं. हा मसाला थोडासा कोरडाच वाटून घ्यायचा, पाणी नाही टाकायचं त्याच्यात, त्यामुळे चव येते. आणि मग आता हे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आणि थोडंसं मीठ टाका. मीठ जास्त टाकू नका, कारण कारल्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. तर थोडंसं तुम्हाला जसं येईल थोडंसं मीठ टाकायचं, वरून घेता येईल. तसं खारटच होतात ते, त्यामुळे मी थोडंसंच मीठ टाकते. आणि आता हा मसाला मस्तपैकी कुस्करून घ्यायचा आहे आणि त्या कारल्यामध्ये भरायचा आहे. आणि ती कारली मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत. आणि फ्राय करून झाल्यावर उरलेला मसाला टाकायचा आहे आणि तो थोडासा फ्राय करायचा आहे. तशी कारली एकदम टेस्टी होतात. कारण बाकीची कारली मी बघितली होती, कोणी अनेक पद्धती आहेत कारल्याच्या, पण त्या थोड्याशा गोड, थोडीशी आंबट आणि थोडीशी कडवट. पण ही कारली तुम्ही करून खाल ना, तर तुम्ही नक्की माझं नाव काढाल, नक्की मला कमेंट कराल. तर नक्की करून बघा आणि माझे व्हिडिओ असेच लाईक करा. आणि आता मी नक्की म्हणजे मला जोश आला आहे, कारण जॉब तर मी करू शकत नाही, त्यामुळं मला बरं वाटतं हे यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकून आपले आहेत तेच दिनक्रम आपण दाखवायचं आहे. आणि 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर झाले का, जर मिळाले तर मिळाले 5-6 हजार 10,000, त्यात पण आपण गृहिणी खुश होतो की नाही. त्यामुळं
घर बसल्या आपण उगाच सिरियल बघा, टाईमपास करा किंवा शेजारणीकडे जाऊन बसा, चुगली चाडी करा किंवा घरी बसून डिप्रेशनमध्ये बसा, विचार करा, नवऱ्याला त्रास द्या. हे करण्यापेक्षा आपण स्वतःला बिझी ठेवा. सतत बिझी राहिलं ना का आपण कोणाशी भांडण करत नाही, डिप्रेशनमध्ये जात नाही, वाईट वाईट विचार येत नाही, करमत नाही हा विचारच निघून जातो. कारण खूप कामं असतात. तुम्हाला जे येतं आहे ते करा. असं नाही म्हणत मी की यूट्यूब चॅनलच बनवा, पण तुम्हाला जे येतं आहे ते करा. जरी टी व्ही बघत असलात तरी काहीतरी नॉलेजेबल घ्या टी व्हीतून. उगाच आपला टाईमपास करू नका. घिसेपिटे सिरियल बघतोय आणि आपण प्रश्न विचारा स्वतःला, का मी टी व्ही का बघते, मी ही सिरियल का बघते, ह्यातून मला काय भेटणार आहे, मी हा कार्यक्रम का बघते, मी हा वेळ का वाया घालवते. तर हे बघा आणि मग विचार करा का मी हे बघते ह्याच्यातून मला हा फायदा होणार आहे, मग तुम्ही बघा. मी हे वाचते, मला ह्याच्यातून हे ज्ञान मिळणार आहे, मग तुम्ही वाचा. मी हे करते, मला ह्याच्यातून आनंद मिळणार आहे, मग ते करा. जर आनंद नसेल मिळत, डिप्रेशन ह्याच्यामध्ये असाल तर तुम्ही कशाला ते सगळं करताय ना. तर हे बघा, ही कारली छान मस्तपैकी तेलामध्ये मी आता टाकलेली आहेत आणि फ्राय करत आहे. मस्त अगदी जे नॉन व्हेजिटेरियन आहेत आणि बाकीचे व्हेजिटेरियन जसे फिश फ्राय खातात, चिकन फ्राय खातात, त्यांना जर आठवण आली तर तुम्ही असे छानपैकी कारली फ्राय करून जे फिश खातात त्यांच्या शेजारी बसून तुम्ही मस्त कारल्याचा आस्वाद घेऊ शकता आणि तुम्हाला तोच आनंद मिळेल जो नॉन व्हेजिटेरियन फिश किंवा चिकन खातो. तोच आनंद तुम्हाला ही कारली खाताना नक्की होईल आणि तुम्हाला मस्त वाटेल का मी व्हेजिटेरियन पण आहे आणि चमचमीत पदार्थ पण मी खात आहे. अगदी फिशला हरवल म्हणजे मासे फ्राय एका ठिकाणी ठेवा आणि एका ठिकाणी तुम्ही हे कारली ठेवा. एकदम तुम्ही म्हणजे दोन्हीमध्ये तुम्ही हेच करू शकत नाही का काय खाऊ आणि काय नाही. असं कधी कधी मला वाटतं मी इतका सुंदर स्वयंपाक बनवते तर का नाही मी हॉटेल टाकावं. हॉटेल टाकायची एक माझी इच्छा आहे, पण आता मला म्हणजे कसं धावपळ करण्याची असं गरज नाही वाटत. मला शांत बसावं असं वाटतं, मला मेडिटेशन करावं असं वाटतं, असं वाटतं मला. पण इच्छा आहे, जर जमलं तर मी टाकणारच आहे हॉटेल, पण खास असं टाकायचंच हॉटेल असं नाही आहे. म्हणजे धावपळ नाही करावीशी वाटत. हॉटेल म्हटलं का खूप धावपळ, जबाबदारी, टेन्शन. पण असं वाटतं का मी पदार्थ खूप छान बनवते, माझं जर मी पदार्थ हॉटेलमध्ये ठेवले तर नक्की माझं हॉटेल चालेल. तुम्हाला काय वाटतं, मी टाकू का हॉटेल का नको टाकू, किंवा काय करू का मला यूट्यूबचे व्हिडिओज ठीक आहेत, माझे 4000 वॉच टाईम झाल्यावर ठीक आहे ना. हे बघा किती सुंदर दिसत आहेत ना कारली, मस्त फ्राय झालेली आहेत. मला तर कंट्रोल होत नाही, मी तुमचा व्हिडिओ बनवताच मी थोडीशी टेस्ट पण केली, पण मी ती तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होत आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. कारली नक्की खा.